जालन्यात कापूस विक्री होताच दरात वाढ, शेतकऱ्यांचं नुकसान. 8,400 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला कापसाचा भाव. शेतकऱ्यांनी विकला कमी दरात कापूस, नंतर बाजारात आली तेजी. यंदाचा कापूस हंगाम संपला आणि पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाच्या दरात मात्र आता वाढ होताना दिसतीये. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात शेतकऱ्यांनी दर वाढतील या आशेनं कापूस साठवून ठेवला होता. मात्र आर्थिक अडचणीमुळे त्यांना कमी दरातच कापूस विकावा लागला. आता शेतकऱ्यांकडे माल संपल्यानंतर कापसाचा दर मात्र 8,400 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचलाय. माझे नाव विशाल चौकमल. मी जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यामधल्या एका छोट्याशा गावात आहे. मी या दरी आमचा कापूस हा 6 ते 6,500 रुपये, जो 40 क्विंटल कापूस होता, हा त्या भावाने गेला आहे. आणि या प्रकारे आमचे कमीत कमी 50 ते 60,000 रुपयाचा तोटा झाला आहे. तर मग हा जो तोटा आहे, हा आत्ता कापूस जेव्हा भाव वाढत आहे तेव्हा या 50 ते 60,000 रुपयाचा आम्हाला फटका बसला आहे. तर हे असं करून आता सध्याला भाव वाढून हे सरकार आमच्या जखमेवरती मीठ चोळायचं. दरवर्षीप्रमाणे यंदाही तीच परिस्थिती पाहायला मिळतीये. अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांनी लग्न सराई, कर्जफेड आणि घर खर्चासाठी 6,500 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल या दराने कापूस विकला. कारण कापूस हा दीर्घकाळ घरात साठवून ठेवणं कठीण जातं. यामुळे शेतकऱ्यांना कापूस विकणं भाग पडलं. माझे नाव सविता बाबासाहेब शेळके, राहणार डोमेगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना. आम्हाला 1.5 एकर शेती आहे. त्याच्यात आम्ही शेतीला खर्च खूप केला. आम्हाला खूप खर्च झाला. असं वाटलं आम्हाला खर्च फिटतो का नाही आमचा. पण पाऊस जास्त झाला ह्या वर्षी, तर आम्हाला भरपूर कापूस झाला. तर लोकांना पहिले सुरुवातीला 7,000 भाव लागला. यावर्षी CCIनेही अपेक्षेपेक्षा लवकर कापूस खरेदी बंद केली. यामुळे शेतकऱ्यांकडे खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकण्याशिवाय पर्याय उरला नाही. पुढील काळात दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातीये. कापसाशी संबंधित इतर उत्पादनांच्या दरातही वाढ झालीय. मी शेतकरी पुत्र शिवाजी काशीनाथ शेळके, राहणार डोमेगाव, तालुका अंबड. आज कापसाचे भाव पाहता 8,000 ते 8,500 मध्ये आहे. पण ज्या वेळेस आम्ही कापूस घातला त्यावेळेस 6,000 ते 6,500 हा होता. आणि खूप आमचं नुकसान झालं, आर्थिक नुकसान झालं. सरकारने या प्रकारे आमच्या जखमीवर मीठ सोडलेलं आहे. तरी आम्हाला आमचं आर्थिक नुकसान भरपूर प्रमाणे झालेलं आहे. माझं जवळपास 60,000 ते 70,000चं झालेलं आहे. सरकारने आमच्या तोंडाला पाणी पुसून आमचं भरपूर नुकसान केलेलं आहे. अशोकराव दुसगुलगे, मी डोमेगावचा रहिवासी आहे. पण असा योग आला, ज्या वेळेस आम्ही संकटात होतो, आमचा 7,000 रुपये क्विंटल कापूस विकण्यात गेला. नंतर कापसाचा भाव आता 8,000-8,500 पर्यंत गेला. अजून वाढतो काय हे सांगता येत नाही. आणि काय सरकार आहे, हे आमच्या तोंडाला पान पुसल्यासारखं झालेलं आहे सरकार साहेब. कापसाला भावने आम्हाला पहिल्याने मिळाला 7,000 रुपये क्विंटलने. आता 8,500-9 पर्यंत चालला कापूस. काय कसं करता आम्ही शेतकऱ्यांनी, कसं खर्च करायचा, कसं जगायचं, या काय आता मोठं अवघड आहे. कापसाच्या दरातील या उशिरा झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांना मात्र आर्थिक फटका तर बसलाच आहे. परंतु शेतकऱ्यांच्या या आत्ताच्या परिस्थितीवर सरकार काय पावलं उचलेल हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी सागर डोंगरे, अमरावती, न्यूज अनकट.